नमस्कार, मी अश्विनी. नवी मुंबई संवादमध्ये आपले स्वागत. नवी मुंबई दिघा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष अनु आंग्रे तसेच समाजसेविका गौरी आंग्रे यांच्या माध्यमातून दिघा येथील हिंदमाता शाळेच्या पटांगणात महिलांकरिता हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महिलांकरिता होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले होते. यावेळी असंख्य महिला भगिनींनी मोठ्या प्रमाणात यामध्ये सहभाग घेतला. या कार्यक्रमात लावणी सम्राज्ञी गौतमी पाटील यांच्या धमाकदार लावणीने येथील नागरिकांमध्ये एक वेगळाच उत्साह दिसून आला. या कार्यक्रमात मान्यवर जितेंद्र आव्हाड, वृता आव्हाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच युवा सेनेचे कार्यकारिणी सदस्य शुभम चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते. कोणतीही वायर जर हल्ली तर हा कार्यक्रम तुर्तास थांबवू शकतो. मंचावरती निमंत्रित आहात. आपला देखील सत्कार आपण करतो. भगत आपण स्टेजवरती यायचं आहे. रिंग देणार आहे. ती रिंग बॉडी पास करायची आहे. पूर्ण रिंग अशी शरीराच्या पास करायची आहे आणि शेजारचीला द्यायची. ओके, जिच्या हातात रिंग
स्वतःचं जे नाव केलं त्याबद्दल मला ती खूप आवडते. तिच्या नाचाबद्दल वगैरे मला काही बोलायचं नाही आहे, पण महाराष्ट्रातल्या प्रस्थापित वर्गाचा जो या नाच गाण्यावरती पगडा होता त्याला या पोरीने पहिल्यांदा धक्का दिला. जेव्हा गौतमीबद्दल चर्चा केली गेली, आमच्या विधानसभेत सुद्धा चर्चा झाली, अनेक जणांनी काही तिच्याविषयी बोललं, तेव्हा मला आठवतं मी पहिला माणूस होतो जिने उघडपणाने सांगितलं, एका गरीब घरातली पोरगी जर स्वतःच्या अदाकारीवरती जर स्टेजवरती पकड मिळवत असेल तर तिच्या मागे उभं राहण्याचं काम आपण केलं पाहिजे, आणि तिच्या मागे पहिल्यांदा मी उभा राहते. आता ती मोठ्यांच्या मागे उभी राहते, पण तेव्हा ती विसरली की तिच्या मागे कोणी उभं राहिलं नव्हतं. तिला काय गरज आहे कोणाच्या मागे उभं राहायची. मोठी पुढे येऊन स्टेटमेंट देते. मला कोणाचं नाव घ्यायचं नाही, पण तुझी ही अधिकारी अशी चालू ठेव. महाराष्ट्रात लोकांना तू आवडतेस, आणि मला वाटतं की तुझ्यासारख्या तरुण तारका ज्यांच्या मागे कुटुंब व्यवस्था नाही, ज्यांच्या मागे जात नाही, अशा पोरींनीच स्टेजवर येऊन त्याचा कब्जा केला पाहिजे, तरच महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने सामाजिक न्याय मिळेल. तेव्हा तुझं मनापासून अभिनंदन, आणि अल्लूचंही मनापासून अभिनंदन. साऱ्याची चालते यार. मी हिला आणण्यासाठी 6 महिने प्रयत्न करतोय. मला माझ्या कार्यक्रमाला आले नाही, अन्नूच्या कार्यक्रमाला आले. बघा अन्नूची चालते किती. म्हणजे हिला बघण्यासाठी अन्नूकडे यावं लागलं. बरं अन्नू, अभिनंदन. चांगला कार्यक्रम घेतलास त्याबद्दलचं मनापासून अभिनंदन. गौरी आंग्रेच्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे यावर्षी पण त्यांनी खूप एक सुंदर कार्यक्रम केला. बराच वेळ खूप गर्दी होती, आणि मुख्य म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये जिचे चर्चे होत आहेत, चांगल्या असो किंवा वाईटासाठी असो, अशा गौतमी पाटील यांचं त्यांनी इथे कार्यक्रम पण ठेवला, नृत्य पण ठेवलं, आणि खूप सुंदर कार्यक्रम त्यांचं आणि त्यांच्या अख्ख्या टीमचं खूप खूप अभिनंदन, आणि पुढच्या वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा. दरवर्षीप्रमाणे यावर्षी आपण हळदी कुंकू कार्यक्रम घेतला होता. या ठिकाणी राष्ट्रवादीचे सगळे मान्यवर, जितेंद्र आव्हाड साहेब आणि ऋता वहिनी पण इथे उपस्थित होते. आपण 13 कॉन्सोलेशन प्राइजेस, एक सेमी पैठणी सेकंड प्राइज, आणि पैठणी आणि एक सोन्याची नथ अशी फर्स्ट प्राइज आपण जे जिंकलेत त्यांना दिले. आणि या ठिकाणी दिघामध्ये सर्वप्रथम एक गौतमी पाटील आली होती, तर तिचं पण खूप खूप आभार, आणि माझ्या दिघ्यातल्या सगळ्या महिलांनी जे भरभरून प्रेम दिलेलं आहे त्यांचा पण आभार.